कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन बद्दल आज शिकवणार होतो तुम्हाला. त्या दिवशी मला असं वाटतं मी काहीशी सुरुवात पण केली असेल. तर मी कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन कंपॅरिझनमध्ये शिकवतो. छोटा कन्सेप्ट आहे आणि इझिली लगेच कवर होणारा कन्सेप्ट आहे. तर सपोज आपला जो चार्ज आहे क्यू तो एखाद्या ऑब्जेक्टवर जर अबाउट इट्स लेंथ हे झाला डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याला म्हणतात लिनियर चार्ज डेन्सिटी. ठीक आहे. काय असतं कसं असतं तर दाखवतो. इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. त्यानंतर दुसरी असते तुमची सरफेस चार्ज डेंसिटी, सरफेस चार्ज डेंसिटी. और तीसरा जो होता है आपका वो होता है वॉल्यूम चार्ज डेंसिटी. ठीक है. सो असे 3 प्रकारे तुम्ही चार्जला डिस्ट्रीब्यूट करू शकता. सो एखादी ऑब्जेक्ट आहे, रॉड आहे सपोज, तर रॉडच्या अच्छा नको म्हणले का मग ते मग हे पण नाही करत आहे का मॅथ्स नाही करत आहे कोणीच नाही म्हणजे वरती पोर रुद्रांनी पण गेले का नाही सगळे हा मग बसायचं करायचं हा तुझ्या याच्यावर बघ तुला काय करायचं आहे. हां चार्ज जर चार्ज क्यू जो आहे तो ओव्हर द लेंथ ऑफ ऑब्जेक्ट जर डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याला आपण लिहितो चार्ज पर युनिट लेंथ. आणि जर एखाद्या सरफेसवर बघा सपोज एखादी ऑब्जेक्ट आहे लाईक डिस्क आहे ठीक आहे किंवा स्पियर आहे मी इथं लिहिलं सर्क्युलर डिस्क. तर सर्क्युलर डिस्कवर जर चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला अबाउट इट्स एरिया आपण घरी जेवणासाठी ताट घेतो किंवा प्लेट घेतो तर प्लेट इज अ एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर डिस्क. मग चार्ज जो डिस्ट्रीब्यूट झाला आहे तो डिस्ट्रीब्यूट झाला आहे ओव्हर इट्स एरिया सरफेस एरिया तर त्याला म्हणतात सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि त्याच ठिकाणी सपोज 3 डायमेन्शनल एखादा शेप आहे लाईक क्यूब आहे ठीक आहे. मग मी असं घेतला एखादा क्यूब घेतला तर त्या क्यूबच्या सरफेस भोवती जर चार्ज डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याला म्हणतो आपण व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम असा पण आपण फॉर्म्युला लिहू शकतो. ठीक आहे. सो ओय सॉरी सगळीकडे मी जे सिम्बॉल वापरले ते लॅम्बडा नाही आहे. तर सरफेस चार्ज डेन्सिटीसाठी सिग्मा वापरतात आणि व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटीसाठी रो वापरतात. ठीक आहे. पण सगळीकडे कन्सेप्ट एकच काय इट इज अबाउट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्जेस. ओके फाईन. मला सांगा इथपर्यंत कन्सेप्ट ठीक. साक्षी जी साक्षी यस हां सिद्धी ओके. सो लक्षात घ्या मग तर हे 3 इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ इंटरेस्ट आहे आपले. कुठे गेलं बाबा आपलं जपल बंद होलं काय हां तर मी सांगितलं तुम्हाला चार्ज इफ चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट इट्स लेंथ लिनियर चार्ज डेन्सिटी. इफ चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द एंटायर सरफेस एरिया ऑफ द ऑब्जेक्ट देन इट इज कॉल्ड एज surface charge density. And if the charge is distributed over its volume then it is called as charge per unit volume that is volume charge density. मग आता याचं SI युनिट अँड डायमेन्शन्स काढता येतील का रे. सगळ्यात सोपं आहे. आता सांगा बरं SI युनिट पहिल्याचं SI युनिट लॅम्बडाचं हां चार्ज पर युनिट लेंथ इज वॉट कुलम पर मीटर. दुसऱ्याचं सिग्मा इज चार्ज पर युनिट एरिया म्हणजे कुलम पर मीटर स्क्वेअर. आणि तिसऱ्याचं रो इज इक्वल्स टू याला रो म्हणतात. हा सपोज तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुमच्यासाठी सांगतोय रो हा जो सिग्मा सिम्बॉल आहे याला म्हणतात सिग्मा आणि हा जो सिम्बॉल आहे त्याला म्हणतात लॅम्बडा. ठीक आहे लॅम्बडा. सो अगेन द लास्ट इज कुलम पर मीटर क्यूब. ओके. सो अशा प्रकारे जे 3 तुमचे फॉर्म्युले आहेत ते 3 फॉर्म्युले तयार झाले. यांचे डायमेन्शन्स पण काढता येतील का. डायमेन्शन्स पण सोपे आहेत. कसे सोपे आहेत तर कुलम म्हणजे काय माहिती आहे आता आपल्याला. लॅम्बडा इज इक्वल्स टू कुलम म्हटलं की चार्ज कुलम म्हटलं की चार्ज आणि चार्ज म्हटलं की त्याचे डायमेन्शन्स येतात I1 T1. मीटरचे डायमेन्शन खालचे आले L1 म्हणजे प्रत्येक केसमध्ये तेच येणार आहे बघा. वरती येणार आहे I1 T1 आणि खाली येणार आहे लेंथ. पण आता खाली लेंथ होतं त्यावेळेस L1 होता. एरियाचा युनिट असतं मीटर स्क्वेअर तर इधर डायमेंशन में बनेगा L स्क्वेअर. और तीसरा रो इज इक्वल्स टू I1 T1 डिवाइडेड बाय क्या मीटर क्यूब दॅट इज लेंथचा क्यूब. मग हे टर्म्स फक्त वरती जातील त्या -1 बनतील. दॅट्स इट. एवढं सोपं आहे. ठीक आहे. सो
मग लिनियर सरफेस चार्ज डेन्सिटीला म्हणतात डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. तो चार्ज कसा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे मग आपल्याला ते पाहायचं होतं. मग तो ओव्हर द लेंथ, ओव्हर द एरिया किंवा ओव्हर द व्हॉल्यूम असं डिस्ट्रीब्यूट झालं आहे का, आणि त्याच्यावर ठरवलं आपण ते कुठल्या टाईपमध्ये येत आहे. सो आपला जो इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर चालू आहे, मग त्याच्यातला हा जो पॉईंट होता, आता मी एकदा फक्त नजर फिरवतो. यस, गॉस लॉ वी आर डन. इलेक्ट्रिक डायपोल ते पोरं बघा आठवायचे. कंटिन्युअस चार्ज डिस्ट्रीब्युशन, इलेक्ट्रिक फील्ड वी आर डन. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन वी आर डन. त्यानंतर हां, कुलम्स लॉचे मला असं वाटतंय न्यूमेरिकल सोडवायचे बाकी आहेत कुलम्स लॉचे, पण त्याचे MCQच झालेत. पण कुलम्स लॉचं जर न्यूमेरिकल घ्यायचं म्हटलं तर तो न्यूमेरिकल आपण कन्सिडर करू शकू. ठीक आहे. बरं, मला सांगा MCQ सेक्शनमधले कुठले कुठले MCQs घेतलेत मी? हॅलो बच्चा पार्टी, MCQ सेक्शनमधले, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर पूर्णतः झालं आहे आता. एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ चार्जिंग बाय इंडक्शन. इलेक्ट्रिक पोटेन्शियल झालं आहे का मला ते सांगा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि वर्क डन. मला असं वाटतंय फक्त एकच पार्ट जर पेंडिंग असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल अँड वर्क डन. बाकी मग हो सर, तो बाकी आहे. बरोबर ना? ओके, हो. ठीक आहे. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल वाला पार्ट, बाकी सगळ्या पार्टला मी टच केलंय. जिथं जिथं मला जमलं तिथं तिथं सगळ्या व्हॅल्यूज, सगळे न्यूमेरिकल्स असतील त्या टाईपचे. आता एखाद दुसरं न्यूमेरिकल मुद्दामून घेतलेलं नाही आहे, समजून घ्या. त्याचं कारण आहे की ते न्यूमेरिकल हे आपल्याला, तुम्हाला 12वीत गेल्यावर पण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे, तर तो जो बेस आहे ना, जो बेसिक फंडा आहे ना, तो तिथं कवर होऊन जातो, तिथं तो कवर करावा लागतो. कारण 11वीच्या बाबतीत मुलं एवढे सिरियस नसतात. पण हां, ज्या मुलांना JEE द्यायचं आहे, नीट द्यायचं आहे ना, तर त्यांच्यासाठी हा 11वीचा जेवढं शिकवलं आहे तोही पार्ट महत्त्वाचा आहे, आणि 12वीचा तो पार्ट रिपीट होणार आहे तोही महत्त्वाचा आहे. ठीक आहे. सो किंवा कोणी CBSE बोर्डचा असेल तर त्याच्यासाठी पण तेवढाच महत्त्वाचा आहे. ओके, सो वेळ न दवडता मग मी नेक्स्ट कन्सेप्टकडे येतो, अँड दॅट कन्सेप्ट इज दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं बाबा? तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे एखादा चार्ज आजूबाजूला तुम्हाला सांगितलेलं आहे. आता सपोज पॉझिटिव्ह चार्ज घेतला तर तो आजूबाजूला काय निर्माण करतो, तर इलेक्ट्रिक फील्ड कशी निर्माण करतो, तर डायरेक्टेड स्पेरिकली आउटवर्ड्स. तुम्हाला हे सांगितलं होतं, म्हातारी सांगितलं होतं, रुईच्या झाडाचं ते जे बिया इकडच्या वन प्लेस टू अनदर प्लेस त्यांचं ट्रान्सफर घडतं. सेंटरला बी असते, साईडने सगळे केस असतात ते म्हातारीचे. त्याप्रमाणे प्रत्येक चार्ज काय करत असतो, त्याच्या आजूबाजूला इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत असतो. मग ही जी इलेक्ट्रिक फील्ड आहे याच्यामध्ये बघा, एखाद्या ऑब्जेक्ट R डिस्टन्सवर असेल तर याला आपण टेस्ट चार्ज घेऊयात. मग हा R डिस्टन्सवर एक प्रकारचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्सपिरियन्स करत असतो. हा सोर्स चार्ज आहे आपला, तर याला +Q. मग ह्या +Qने जी आपल्या आजूबाजूला टेरिटरी केली आहे याला म्हणूयात आपण दिस इज सोर्स चार्ज. मग ही जी टेरिटरी बनवली आहे, ह्या टेरिटरीमध्ये तुम्हाला एक प्रकारचं व्होल्टेज पाहायला मिळतं. व्होल्टेज, मग ते व्होल्टेज जे आहे त्यालाच म्हणतात इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा व्होल्टेज. ठीक आहे, किंवा पोटेंशियल डिफरन्स असं पण म्हणतात. PD, पोटेंशियल डिफरन्स, हे भी याद रखने का. तो मग मी जो फॉर्म्युला शिकवणार आहे आता तो बघा. द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज ऑल्सो कॉल्ड ॲज वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणाला म्हणतात? V = वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. सो दॅट इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग हे काय आहे बाबा नेमकं? तर वर्क डन कशासाठी? तर एखाद्या चार्जला तुम्हाला, आता बघा हा चार्ज Q0 नावाचा हा टेस्ट चार्ज आहे. दिसतोय सर्वांना? स्क्रीन दिसते ना? तर हे बघा, हा टेस्ट चार्ज आहे. या टेस्ट चार्जला एका ठिकाणाहून जर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं, वन प्लेस टू अनदर प्लेस, इन प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड कोणी निर्माण केली? सोर्स चार्जने. टेस्ट चार्ज तिथं फक्त खेळतोय त्या फील्डमध्ये. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे असतं वर्क डन. सो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला काहीतरी एनर्जी लागेल.
तुम्ही असं एका ठिकाणी जागेवर उभं राहून म्हणू शकत नाही मी ह्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्याला काहीतरी एनर्जी लागेल आणि ती जी एनर्जी त्यालाच म्हणतो आपण वर्क डन. वर्क डन इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. सो वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज, तो दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग सपोज आपला नाही आला फोन लाव ना. मग आपला जो चार्ज आहे तो ए ठिकाणून बी ठिकाणी गेला आहे आणि मग त्याच्यामुळे जे होणार वर्क डन आहे बघा, सपोज आपण एच्या ठिकाणून बीच्या ठिकाणी आलो, ए टू बी, वर्क डन फ्रॉम ए टू बी दॅट विल बी ट्रीटेड ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन मूव्हिंग ए चार्ज फ्रॉम ए टू बी. मग त्या ठिकाणी असणारं पोटेन्शियल, एच्या ठिकाणी असणारं पोटेन्शियल ते आपल्याला कन्सिडरेशनमध्ये घ्यावं लागतं. म्हणजे काय, मग बघा मी असं लिहिलं, वर्क डन फ्रॉम ए टू बी इज इक्वल्स टू Q0. आता व्होल्टेजमध्ये काय घ्यायचं, तर व्होल्टेजमध्ये घ्यायचा डिफरन्स. डिफरन्स कसा की वर्क डन फ्रॉम ए टू बी तुम्ही ए प्लेसकडनं सपोज बी प्लेसकडे चाललाय, ठीक आहे. बघा कन्सेप्ट समजून घ्या. तुम्ही प्लेस एला होते इनिशियली यू वेर ॲट प्लेस ए और प्लेस ए से आप जा रहे हो प्लेस बी पे फाइनली, ठीक आहे. हां, तो कुणाला घेऊन चाललो आहे, तर इथं सपोज एक चार्ज आहे असा दाखवतो पिवळा चार्ज, याला घेऊन चाललो आहे एकडनं बीकडे, बीच्या ठिकाणी. सो त्याला घेऊन जायचं आहे म्हटल्यानंतर एच्या ठिकाणी जे असणारं व्होल्टेज होतं ते होतं सपोज व्ही ए. ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी व्होल्टेज व्ही ए होतं त्या ठिकाणून आपण त्या Q0 नावाच्या चार्जला, हा पिवळावाला, त्याला एकडनं बीकडे घेऊन चाललो आहे ज्या ठिकाणी व्होल्टेज आहे बी, व्ही बी. सो म्हणजे हे फायनल व्होल्टेज, हे इनिशियल व्होल्टेज. मग मी लिहिताना हा जो फॉर्म्युला लिहिल, वर्क डन इन मूव्हिंग ए चार्ज फ्रॉम ए टू बी इज गिवन बाय द फॉर्म्युला Q0 इंटू चेंज इन व्होल्टेज लेवल्स. कुठून कुठे जाताना ए टू बी, आणि चेंज कसा देतो रे आपण, तर फायनल व्होल्टेज इज बी, voltage at B minus voltage at A. So this is called as work done in moving a charge from A to B. So दोन गोष्टी मी तुम्हाला शिकवतो इथं. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण शिकवलं, दॅट इज V इज इक्वल्स टू W बाय Q0 किंवा W इज इक्वल्स टू Q0 इंटू चेंज इन व्होल्टेज. ओके, सो यू विल गेट ए बेटर आयडिया. झालं, यू विल गेट बेटर आयडिया. आणि त्या आयडियामध्ये बघा आता तुम्ही काय करा, सर्वांनी पेज नंबर 263 वर या. आपल्या मेन टेक्स्ट बुकच्या पेज नंबर 263. साक्षी जी, प्रेम, साक्षी यस, शिवराज, सिद्धी, चला पटकन पेज नंबर, मेन टेक्स्ट बुकच्या कुठला पेज नंबर सांगितलं, 260. 263. 263 आलात का? येस सर. हां, मग आता तिथं बघा, एकच मिनटं, ए कुंदे, मग त्याच्यातलं क्वेश्चन नंबर 45 बघा बरं सर्वांनी. क्वेश्चन नंबर 45, इफ 100 जूल, कुंदे, महेश, एकच मिनटं, मला फोन उचलू द्या. हां, बच्चा पार्टी, सॉरी. तो हां, बच्चा पार्टी, सॉरी. तो काय दिलंय बघा बरोबर. मग त्या क्वेश्चनमध्ये, क्वेश्चन नंबर 45 मध्ये दिलंय 100 जूल ऑफ वर्क मस्ट बी डन
टू मूव इलेक्ट्रिक चार्ज इक्वल टू 4 कुलम, चार्ज दिलाय त्याचा 4 कुलम फ्रॉम प्लेस वेअर पोटेन्शियल, म्हणजे एका ठिकाणी पोटेन्शियल होतं -10 व्होल्ट आणि दुसऱ्या ठिकाणी पोटेन्शियल आहे V व्होल्ट. ठीक आहे, कळलंय? तर ते म्हणतायत वर्क मस्ट बी डन इन वर्क ऑफ 100 जूल मस्ट बी डन इन ऑर्डर टू मूव ए चार्ज ऑफ 4 कुलम फ्रॉम पोटेन्शियल ॲट ए, लावून परत पोटेन्शियल ॲट बी. ते मला फोन करतात मग. पोटेन्शियल ॲट बी, एच्या ठिकाणी -10 आहे, बीच्या ठिकाणी V व्होल्टचे. ठीक आहे. सो मग आता आपला फॉर्म्युला माहिती आहे, मग अशी तुम्हाला सांगितलं, वर्क डन फ्रॉम ए टू बी इज इक्वल्स टू चार्ज इन ब्रॅकेट चेंज इन व्होल्टेज. मग व्होल्टेज पहिल्यांदा तुम्ही इनिशियली कुठे होते, कुठल्या प्लेसला, तर ती प्लेस सांगून घ्यायची, इनिशियल प्लेस. मूव म्हटलंय फ्रॉम ए प्लेस वेअर द पोटेन्शियल इज -10 टू द प्लेस वेअर पोटेन्शियल इज V व्होल्ट. सो दिस इज फायनल. सो मग Q0 ची व्हॅल्यू 4 मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज ॲट बी मायनस व्होल्टेज ॲट ए. तर मग तो जो फॉर्म्युला लिहिला आपण, तर 4 इन ब्रॅकेट व्होल्टेज ॲट बी इज V मायनस व्होल्टेज ॲट ए विच इज -10, म्हणजे हा सबट्रॅक्शनवाला मायनस साईन दोघांच्या डिफरन्सवाला, आणि हा त्याचा स्वतःचा मायनस साईन, मायनस मायनस काय बनून जाईल प्लस, तो ये बनेगा 4V + 10 बराबर. आणि वर्क डनची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला 100. मग वर्क डन इज 100 जूल, इथून तिथून 100 लिहून घेतलं, 4ने इथं मल्टिप्लाय करतं डिवाइड केलं, तर 100 डिवायडेड बाय 4 किती बनलं हे 25 जूल इज इक्वल्स टू काय V + 10, 10 तिकडे गेला, V इज इक्वल्स टू 25 - 10, वर्गात बसा 15 व्होल्ट्स. ठीक आहे. ओके, लॉजिक समजलं? हॅलो बच्चा पार्टी, साक्षी, Yes, sir. शिवराज, सिद्धी, Yes, प्रेम, sir. या ओके. मग मला हे देत जा, एक्नॉलेजमेंट देत जा. तर गणित सोपं आहे, कसं अप्लाय करायचं आहे ते समजलं पाहिजे. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर आता आपला 46 आहे, त्याच्याच खाली बघा, फाइंड द वर्क डन. आता ते म्हणतात वर्क डन फाइंड आउट करा, फाइंड द वर्क डन. टू फाइंड, मग मी लिहिलं आता इथं फाइंड वर्क डन काय, वेन ए पॉइंट चार्ज, मग पॉइंट चार्ज म्हणजे आपला सोर्स, सॉरी टेस्ट चार्ज 2 माइक्रोकुलम, 2 माइक्रोकुलम मतलब 2 × 10⁻⁻6 कुलम. तो ये कौन सा चार्ज हुआ अपना, पॉइंट चार्ज. ये पॉइंट चार्ज को आप मूव कर रहे हो, मूव्ड फ्रॉम ए पॉइंट ॲट ए पोटेन्शियल ऑफ -10 व्होल्ट टू ए पॉइंट, म्हणजे पहिलं जे पोटेन्शियल आहे ज्या ठिकाणी व्होल्टेज आहे -10 व्होल्ट टू ए पॉइंट वेअर पोटेन्शियल इज 0 व्होल्ट. बघा, सो दिस इज परत एकदा इनिशियल प्लेस, त्या ठिकाणी व्होल्टेज किती आहे -10 व्होल्ट. फायनल प्लेस, अशा ठिकाणी घेऊन चालले चार्जला ज्या ठिकाणी व्होल्टेज किती झालंय 0 व्होल्ट. कळतंय तुम्हाला? सिम्पल लॉजिकमध्ये सांगायचं म्हटलं तर हा पहिला Q0 चार्ज आहे ज्याची व्हॅल्यू आहे 2 मायक्रोकुलम, म्हणजे 2 × 10⁻⁻6 कुलम. तो अशा ठिकाणी आत्ता प्रेझेंट आहे ज्या ठिकाणी व्होल्टेज -10 व्होल्ट आहे, आणि त्याला तुम्हाला मूव्ह करायचं आहे ह्या पॉईंटवरनं अशा पॉईंटला फायनली की ज्या ठिकाणी व्होल्टेज हे 0 व्होल्ट आहे. ठीक आहे. सो फॉर्म्युला वर्क डनचा परत एकदा, वर्क डन फ्रॉम ए टू बी इज इक्वल्स टू कुणाला वर मूव्ह करताय चार्जला, मल्टिप्लाइड बाय चेंज इन व्होल्टेज फ्रॉम ए टू बी. सो Q0 इन ब्रॅकेट व्होल्टेज ॲट बी मायनस व्होल्टेज ॲट ए. व्होल्टेज ॲट बी म्हणजे फायनल व्होल्टेज मायनस इनिशियल व्होल्टेज, असं लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्ही कसंही. सो Q0ची व्हॅल्यू टाकली 2 × 10⁻⁻6, व्होल्टेज ॲट बी इज 0 माइनस ऑफ व्होल्टेज ॲट ए इज -10, माइनस माइनस प्लस हो गया 2 × 10⁻⁻6 इंटू +10. तो दिस इज वर्क डन फ्रॉम ए टू बी, और उसका वैल्यू आया 2 × आता वर्क डन आहे. वर्क डन इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. एनर्जीचं युनिट काय असतं रे बाबा, सांगा बरं मला. जूल. यस, दॅट्स इट. आणि मगाशी आता तुम्ही लॉजिक सांगा बरं खरे मला. मगाशी ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल बद्दल सांगायचं राहिलं. आता इकडे बघा, हे बघा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज काय, वर्क डन पर युनिट चार्ज.
वर्क डन पर युनिट टेस्ट चार्ज. मग याचं युनिट काय असेल इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं, कोणी सांगेल मला? जूल पर कुलम. येस, दॅट्स इट. म्हणजे असं लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर फॉर्म्युला लक्षात आलं ना तर त्याचे एस आय युनिट आणि डायमेन्शन डिराईव्ह करणं काहीच प्रॉब्लेम, काहीच त्याच्यामध्ये लॉजिकच राहत नाही. ठीक है. सो फॉर्मूला है अपन के पास, उसको मॉडिफाई भी करके दिखाऊंगा मैं. V इज इक्वल्स टू अपन ले ले वर्क डन पर यूनिट टेस्ट चार्ज. मैं वर्क डन इज ऐसा यूनिट इधर लिखता हूँ. ठीक है, चलो जल्दी. V इज इक्वल्स टू जूल पर क्या है आपका कुलाम. बरं, म्हणजेच J/C. बरं, आता याला आणखी बेटर जर लिहायचं असेल तुम्हाला व्होल्टेजचा जर फॉर्म्युला असेल तर ह्या जूल पर कुलमलाच व्होल्ट्स पण म्हणतात. ठीक आहे. एक सिंगल वर्ड जर वापरायचा असेल तर व्होल्ट्स पण लिहिलं जातं. आता व्होल्ट्सला दुसऱ्या शब्दात आणखी काही लिहायचं असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं युनिट आठवत असेल बच्चा पार्टी लोक. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, त्यानंतर फोर्स आठवत असेल तरी सांगतो. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीला आपण असंही लिहायचो बघा. वी हॅव इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ई इज इक्वल्स टू V/D व्होल्टेज पर युनिट डिस्टन्स. मग हा डिस्टन्स तिकडे मल्टिप्लिकेशनमध्ये गेला. सो देअर फॉर व्होल्टेज इज इक्वल्स टू बनला E/D. फॉर्मूला कैन बी डिफरेंट बट ये नहीं चेंज होगा, क्या बोलते हैं उसका, डायमेंशन नहीं चेंज होगा. इलेक्ट्रिक फील्ड इज ऑल्सो कॉल्ड एज फोर्स पर युनिट टेस्ट चार्ज. आठवत असेल तर F/Q0 लिहिला होता इंटू D. F/Q0 म्हणजे न्यूटन पर कुलम इंटू मीटर झाला व्होल्ट. म्हणजे व्होल्टचं आणखी एक युनिट तुम्ही इथं लिहू शकतात. जे जूल पर कुलम लिहिलं आहे तो व्होल्टला जूल कॅन बी रिटन ॲज volts is equals to joule can be written as Newton into Coulomb and divided by Newton into meter divided by क्या Coulomb. So that will also gives us the definition of joule. ठीक है. So ये you can treat this as joule as well. So पण कुठल्याही केसने जा तुम्हाला डायमेन्शन सेमच मिळणार. Formula can be different but dimensions cannot be. So dimensions is, as I said, E is equals to V/D. जूल बाय कुलम होता. जूलचे डायमेन्शन्स माहिती आहे सर्वांना. मग जूलचे डायमेन्शन्स माहिती आहे किंवा न्यूटन इंटू मीटर बाय कुलम त्याचे माहिती आहे. सांगा बरं जूलचे डायमेन्शन्स M1 L2 T-2 डिवायडेड बाय कुलमचे डायमेन्शन्स I1 T1. झालं सोपं. जूल पर कुलम येईल लक्षात. बच्चा पार्टी लक्षात येते. सोपं आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. हॅलो, एम आय ऑडिबल? सो Yes, sir. सो दिस इज द स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा हा एक स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला तुमच्यासमोर मी मांडलाय. मग आपण मला असं वाटतं 10 दिवस झाले असतील किंवा 10 सेशन झाले असतील इलेक्ट्रोस्टॅटिकचे. पण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आपण सुरुवात केला आणि त्याला आपण त्याचे जे सगळे कन्सेप्ट्स आहेत, काही MCQs आहे. MCQजमधला पार्ट वाटल्यास इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा मला एकदा गो थ्रू करू द्यात. इलेक्ट्रोस्टॅटिक्समधले जे MCQ वाले पार्ट जर कटले मिसिंग असतील तर ते MCQ वाले पार्ट आपण कवर करूयात. पण मी स्टार्टपासूनच यावेळेस काय केलं, लगेच तुमचे मागे गेलो आणि MCQचा पण पार्ट मी कन्सिडर करायला लागलो, जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जास्त क्लिअर होतील, आउटकम त्याचं जास्त मिळेल. फ्लक्स असू देत, इलेक्ट्रिक फील्ड असू देत, पोटेन्शियल डिफरन्स असू देत. ओके आज जे शिकलो आहे ना आपण त्याच्या रिलेटेड एक छोटंसं MCQ न्यूमेरिकल आहे, ते घेऊयात आणि थांबूयात. क्वेश्चन नंबर 19 बघा, MCQ सेक्शनमधला पेज नंबर 274. सर्वांनी या बरं पटकन. तर तिथं चार्ज दिला आहे बघा त्यांनी, किती दिला आहे तर 4 कुलम चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड ऑन लेंथ दिली आहे. किती वायरची लेंथ तर 2 किलोमीटर लॉंग वायर. एक लॉंग वायर आहे, त्या लॉंग वायरवर 4 कुलमचा चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. सो लेंथ इज 2 × 10⁻³ मीटर. इट्स लीनियर चार्ज डेंसिटी इज, लीनियर चार्ज डेंसिटी आपसे पूछा है, लैम्डा क्या है, लीनियर चार्ज डेंसिटी. ठीक है, ये आपसे पूछा है. तो लैम्डा का जो वैल्यू है आपका, तो वी हैव लैम्डा इज इक्वल्स टू, वी कैन राइट डाउन इट एज Q/L चार्ज पर यूनिट लेंथ.
मग क्यू बाय एल, क्यूची व्हॅल्यू किती आहे 4, लेनची व्हॅल्यू किती आहे 2 × 10⁻³ प्लस 3 वरती गेला 4/2 आहे, तो वी कैन राइट डाउन इट एज 2 × 10⁻³ दिस इज लैम्डा, एंड उसका यूनिट भी आप लिख सकते। बोलो भाई यूनिट क्या होगा, कूलम पर मीटर। ओके, सो यस वी हॅव दॅट आन्सर विथ अस। आणि जे वर्क डनचा फॉर्म्युला होता, वर्क डनवर बेस कुठलं न्यूमेरिकल आहे का, तर ते पण बघूयात आणि वर्क डन म्हटलं सॉल्व करूयात। वर्क डन नाही, इथं तरी नाही दिसत आहे। इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, फोर्स, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ते न्यूमेरिकल झालं आहे, ते एक्सपिरियन्स झालं आहे, फोर्स एक्सपिरियन्स झालं आहे। इकडे इलेक्ट्रिक पोटेन्शियलवर बेस्ड आहे का, इलेक्ट्रिक डायपोल, गॉस लॉ नाही। हां आहे, एक क्वेश्चन आहे बघा, पेज नंबर 272 वर सर्वांनी 272 वर क्वेश्चन नंबर 4 बघा बरं। क्वेश्चन नंबर 5, पेज नंबर 272। ओके, सो आय एक्सपेक्ट की तो जो प्रश्न आहे तिथं वर्क डन दिलेलं आहे आता 400 जूलचं, आणि चार्ज पण दिला आहे तिथं त्यांनी 4 कुलमचा फ्रॉम ए प्लेस वेअर पहिल्यांदा जे इनिशियल पोटेन्शियल आहे ते -10 व्होल्ट आहे टू द फायनल पोटेन्शियल वेअर व्होल्टेज इज V वोल्ट। ठीक आहे, सो दिस इज इनिशियल अँड दिस इज फायनल, तर हे करून घ्या। ओके, ठीक आहे बच्चा पार्टी, थांबूयात आजच्यासाठी। आय नीड टू गो टू अटेंड वन मॅरेज सेरेमनी, सो इट वॉज शेड्यूल ॲट 7:30 बट आय ऑलरेडी टोल्ड देम दॅट नाही आम्ही सेशनला जाऊ, सॉरी सेशन झाल्यानंतरच आम्ही येऊ। सो सॉरी लिव्हिंग अर्ली टुडे बट गेट इट डन। ठीक आहे, थांबूयात, मग मंडेला आपण नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात करूया। बाय बाय, सी यू, गुड नाईट। हां मामा, नाही हो मामा, काय काय वेळच भेटा नाही सध्या। नाही एवढ्याच आहे ना, काय जमानच खरंच काय कटकाच नाही जमला दिवाळीनंतर। नाही कुठंच नाही सध्या, शांत आहेत, कार्यक्रमच नाही ना कुठं। आता उद्या आहेत कार्यक्रम, उद्या होते ना घाटी बेटी जाऊ ना। तुम्ही कुठं आहेत, म्हणजे कसं काय प्लॅन आहे, घरच्यांना घेऊन जाणार आहे? काय म्हटले? हां, मावशीला त्यांना घ्यायचंय का? हां, घरी जावं लागेल तुम्हाला, बरोबर। बर, हां, नाही मी विचारलं तुम्हाला, फक्त मला म्हणजे यायचंच आहे ना,